नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिकल ऑफिसर क्लासिफिकेशन टॅब्युलेशन अँड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन सेक्शन सी मध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा पार्ट आज पाहणार आहोत, ज्याचं थ्योरेटिकल लेक्चर मी घेतलेलं आहे आणि आज त्याचे MCQ आपण पाहणार आहोत. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आउट ऑफ गिवन बिलो. आपल्याला एक करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा आहे जे आपल्याला खाली दिलेले असतील. त्यापैकी एक आन्सर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, एक बाय एक करत असे 32 क्वेश्चन्स आपण याचे पाहणार आहोत, जे की तुमच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केला नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, न्यूमरिकल डेटा प्रेझेंटेड इन डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म आर कॉल्ड ॲज. न्यूमरिकल डेटा प्रेझेंटेड इन डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म काय सांगितलं मित्रांनो, तो डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म आर कॉल्ड ॲज टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. वेदर क्लासिफिकेशन इज डन फर्स्ट ऑर टॅब्युलेशन. ओके, जिथं क्लासिफिकेशन पहिल्यांदा केलं जातं किंवा टॅब्युलेशन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो. तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे 4. क्लासिफिकेशन फॉलोज टॅब्युलेशन, क्लासिफिकेशन प्रिसिड्स टॅब्युलेशन, बोथ आर डन सायमल्टेनियसली आणि नो क्रायटेरियन. ओके, तर मित्रांनो आपला ऑप्शन आहे त्याच्यामधला बी. ओके, क्लासिफिकेशन प्रिसिड्स टॅब्युलेशन, जिथं पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलं जातं किंवा टॅब्युलेशन केलं जातं. फॉर द मिड व्हॅल्यू गिवन बिलो. पहिला जो पॉईंट दिलेला आहे 25, 34, 43, 53, 61, 70, याची मिड व्हॅल्यू काय येईल पहिल्यासाठीची. ओके, तर याच्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर्स पाहिलात आणि याचे फॉर्म्युला केलं तर तुम्हाला हे व्यवस्थित सॉल्व करता येईल. द फर्स्ट क्लास ऑफ डिस्ट्रीब्युशन इज. ओके, तर याच्यातलं आन्सर काय येईल. फॉर द मिड व्हॅल्यू गिवन बिलो 25, 34, 43, 53, 61, 70. द फर्स्ट क्लास ऑफ द डिस्ट्रीब्युशन इज 24.5 to 34.5, 25 to 35, 20 to 30, 20.5 to 29.5. तर याच्यासाठी जे आन्सर येईल आपलं ते ऑप्शन डी, 20.5 to 29.5. इन अन एक्सक्लुझिव्ह टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन. कोणतं डिस्ट्रीब्युशन म्हणलं आहे, एक्सक्लुझिव्ह टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन. द लिमिट्स एक्सक्लुडेड आर. एक्सक्लुझिव्ह टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशनमध्ये जे लिमिट एक्सक्लूड केलं जातं ते कोणतं लिमिट एक्सक्लूड केलं जातं. लोअर लिमिट, अप्पर लिमिट, सॉरी मी टिक करत होतो रीड करताना. लोअर लिमिट, अप्पर लिमिट, आयदर ऑफ द लोअर और अप्पर लिमिट, लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट बोथ. तर ऑप्शन येईल आपला आयदर ऑफ द लोअर और अप्पर लिमिट, ऑप्शन सी. अ सिरीज शोविंग द सेट्स ऑफ ऑल डिस्टिंक्ट व्हॅल्यूज इंडिव्हिज्युअली विथ देअर फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज. अ सिरीज शोविंग सेट ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यू इंडिव्हिज्युअली. ओके, सेट ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यू इंडिव्हिज्युअली ही जी सिरीज प्रेझेंट केली जाते विथ देअर फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज, याला आपण काय म्हणणार. ओके, तर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, सिंपल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड नन ऑफ द अबोव, सिंपल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अ सिरीज शोविंग द सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज इन द क्लासेस विथ देअर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज. अ सिरीज शोविंग द सेट ऑफ ऑल व्हॅल्यू इन द क्लासेस, सर्वच व्हॅल्यू त्याच्या क्लासेसमध्ये जे दाखवले जातात, ज्या सिरीजमध्ये दाखवले जातात त्याला आपण काय म्हणतो, विथ देअर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज इज नोन ॲज. ऑप्शन ए ग्रुप्ड फ्रिक्वेन्सीज, ऑप्शन बी सिंपल फ्रिक्वेन्सी, ऑप्शन सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. तर मित्रांनो आपण वरी पाहिलं आहे की सिरीज शोविंग इंडिव्हिज्युअली त्याला आपण म्हणतो सिंपल फ्रिक्वेन्सी, आणि जिथं सिरीज सेविंग क्लासेसमध्ये जर शो केली जात असेल तर त्याला आपण म्हणतो ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. 7वा क्वेश्चन. इफ द नंबर ऑफ सेट्स इन अ स्कूल इज, if the number of students in the school is 200 and the maximum and minimum marks earned are 90 and 10 respectively, for the distribution of marks the class intervals rounded is. तर याच्यासाठी जो डिस्ट्रीब्युशन केला जाईल तो क्लास इंटरवल राउंडेड कितीच्या मध्ये असला पाहिजे. ओके, तर तो 9च्या मध्ये असला पाहिजे. कितीच्या मध्ये पाहिजे मित्रांनो, 9च्या मध्ये. जसं की तुम्ही म्हणताल की सर या प्रकारे कसं चालेल, तर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजून येईल. द क्लास इंटरवल्स राउंडेड इज म्हटलं डिस्ट्रीब्युशन जो असतो, जसं की 11 to 20 म्हणणार आपण. ओके, एक्सक्लुडिंग क्लास लिमिट घ्यायचं, एक्सक्लुझिव्ह 1 to
ओके 1 to 10, 10 minus 1 केल्यानंतर 9 येईल, 11 minus 20 केल्यानंतर 9 येईल, 21 to 30, 30 minus 21 केल्यानंतर 9 डिफरन्स येईल. क्लास इंटरवल म्हणतो आपण त्याला. ओके मित्रांनो, none of the above. Given log n2 is equal to 0.3010 and log 10 is equal to 0.4 ओके 771. जरासं दिसण्यासाठी अनक्लिअर आहे मित्रांनो, समजून घेऊ शकतात तुम्ही. इफ द लोअर अँड अप्पर लिमिट्स ऑफ क्लास आर 10 अँड 40 रिस्पेक्टिव्हली, द मिड पॉईंट ऑफ क्लास इज. जर लोअर आणि अप्पर लिमिट 10 आणि 40 असेल तर त्या क्लासचा जो काही इंटरवल असेल, मिड पॉईंट असेल, तो किती असेल? कॅल्क्युलेशन करा, बघा किती येते तुम्ही सांगा. राईट 25. 10 plus 40 is equal to 50 divided by 2 is equal to 25. Okay. In a grouped data, the number of classes preferred are. Grouped data मध्ये number of classes किती preferred केले जात असतात? ओके. Minimum possible, adequate, maximum possible, any attributed, any arbitrary chosen number. तर आन्सर जे तुमचं येईल ॲडिक्वेट, जेवढे पुरेसे आहेत तेवढा आपल्याला त्याच्यामध्ये क्लास प्रिफर्ड करावा लागतो. क्लास इंटरवल्स आर मेजर्ड ॲज द सम ऑफ अप्पर अँड लोअर लिमिट, हाफ ऑफ द सम ऑफ लोअर अँड अप्पर लिमिट, हाफ ऑफ द डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर लिमिट, द डिफरन्स बिटवीन द अप्पर अँड लोअर लिमिट. तर आपण बघितलं आता मित्रांनो की लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटचं ॲडिशन केलं आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं आपण. ओके. तर द डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर लिमिट याचं आन्सर येऊन जाईल. ओके. क्लास इंटरवल. द क्लास इंटरवल ऑफ द कंटिन्यूअस ग्रुप्ड डेटा 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59. तर याच्यातला क्लास इंटरवल किती आहे? The class interval of continuous grouped data 10 to 19, 20 to 29, 30 to 39. ओके. याच्यातला क्लास इंटरवल आपल्याला सांगायचा आहे. किती येईल मित्रांनो? पहा, याचा आन्सर्स तुम्ही मला कमेंटमध्ये देऊन टाका. इझी क्वेश्चन्स आहे. ओके. क्वेश्चन 12. A grouped frequency distribution with uncertain first or last classes is known as. Uncertain first or last classes मधला जो grouped frequency data असतो याला आपण काय म्हणतो? ओके. तर एक्सक्लुझिव्ह क्लास डिस्ट्रीब्यूशन, इन्क्लुझिव्ह क्लास डिस्ट्रीब्यूशन, ओपन एंड डिस्ट्रीब्यूशन, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. म्हणजे सुरुवातीचा जो ग्रुप आहे तो आपल्याला माहिती नाही आणि शेवटचा माहिती नाही. शेवटचा तसाच ठेवला म्हणजे 100 or above and 10 or below. याला आपण कोणता क्लास म्हणत असतो? ओके. तर याला आपण म्हणत असतो ओपन एंड डिस्ट्रीब्यूशन. याला काय म्हणत असतो आपण? ओपन एंड डिस्ट्रीब्यूशन. क्वेश्चन नंबर 13. पहा मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त डेटा कंप्लीट करायचा आहे याच्यामधून. ओके. तर क्वेश्चन नंबर 13 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते पाहूयात. द डिस्ट्रीब्यूशन व्हॅल्यूज अँड फ्रिक्वेन्सी लेस दॅन 5, लेस दॅन 10, लेस दॅन 15, लेस दॅन 20, लेस दॅन 25, लेस दॅन 30 अँड इज अ टाईप ऑफ. आणि इथं सांगितलंय इज अ टाईप ऑफ. हा कोणता टाईप आहे? तर इन्क्लुझिव्ह क्लास टाईप, एक्सक्लुझिव्ह क्लास टाईप, डिस्क्रीट टाईप, नन ऑफ द अबो. लेस दॅन म्हणलं तर एक्सक्लुझिव्ह क्लास टाईप आपण याचा आन्सर देऊ शकतो. डेटा कॅन बी वेल डिस्प्लेड ऑर प्रेझेंटेड बाय वे स्टेम अँड लीफ डिस्प्ले, क्रॉस क्लासिफिकेशन, 2 or more dimensional टेबल, ऑल ऑफ द अबो. तर 14चा आन्सर येईल ऑल ऑफ द अबो. स्टेम अँड लीफ डिस्प्ले, क्रॉस क्लासिफिकेशन, 2 or more dimensional tables. A simple table represented question number 15. Only one factor or variable, always two factor or variable, 2 or more number of factors or variable, all the above. Okay. तर क्वेश्चन नंबर 15चा आन्सर येईल ओनली वन फॅक्टर ऑर व्हेरिएबल इन सिम्पल टेबल. सिम्पल टेबलमध्ये एकच फॅक्टर दाखवतो किंवा व्हेरिएबल दाखवतो. अ कॉम्प्लेक्स टेबल रिप्रेझेंट्स. ओके. कॉम्प्लेक्स टेबलमध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं? ओनली वन फॅक्टर ऑर व्हेरिएबल, ऑलवेज टू फॅक्टर ऑर व्हेरिएबल, 2 or more फॅक्टर्स ऑर व्हेरिएबल अँड ऑल ऑफ द अबो. तर इथं दाखवलं जाणार 2 or more फॅक्टर्स ऑर व्हेरिएबल. क्वेश्चन नंबर 17. Heading. The heading of rows given in the first column of the table are called. Okay. The heading of the rows given in the first column of table are called. तर याला आपण काय म्हणणार?
तर स्टब्स, कॅप्शन, टायटल अँड प्रीफॅक्टरी नोट्स. ओके, तर याला आपण म्हणतो स्टब. ओके, याला काय म्हणतो आपण? स्टब. तुम्ही जर लेक्चर पाहिलं नसेल तर वरी आय बटनमध्ये तुम्हाला मी बटन दिलेलं आहे. याच्या अगोदरचं लेक्चर तुम्ही ते पाहून घेऊ शकतात आणि नंतर या लेक्चरकडे या बेसिक थिओरिटिकल पार्ट तुम्हाला आधी समजून जाईल की कशा प्रकारे डेटा प्रेझेंट केला जात असतो. तर याला आपण स्टब म्हणतो. द कॉलम हेडिंग ऑफ द टेबल आर नोन ॲज. द कॉलम हेडिंग ऑफ द टेबल आर नोन ॲज. कॉलमचं जे हेडिंग दिलेलं असतं आपल्याला त्याला आपण काय म्हणतो? सबटायटल, स्टब, रेफरन्स नोट्स, कॅप्शन. तर त्याला आपण काय म्हणत असतो? कॅप्शन असं म्हणत असतो. द सिरीज, प्लेस अँड नंबर ऑफ ॲक्सिडेंट पर डे. दिल्ली 10, कोलकाता 15, मुंबई 18, चेन्नई 17, इंदोर 7 इज अ टाईप ऑफ. हा कोणत्या प्रकारचा डेटा आहे? ओके, क्वेश्चन नंबर 19. हा कोणत्या प्रकारचा डेटा आहे? स्पॅटियल, जिओग्राफिकल, इंडस्ट्रियल, टाईम सिरीज. आता दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, इंदोर ह्याला जर पाहिलं तर हा एरिया स्पेसिफाईड करत आहे. ओके, लोकेशन दाखवत आहे आणि जो लोकेशन दाखवत असतो त्याला आपण जिओग्राफिकल डेटा असं म्हणत असतो. म्हणून क्वेश्चन नंबर 19चं आन्सर जे येणार आपलं ते जिओग्राफिकल डेटा. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20मध्ये दिलेले इयर. ओके, आणि प्रोडक्शन ऑफ फूड्स इज कॅटेगराइज्ड ॲज. ओके, क्वेश्चन नंबर 20चं जे दिलेलं आहे इज कॅटेगराइज्ड ॲज इंडिव्हिज्युअल सिरीज, कंटिन्युअस सिरीज, डिस्क्रीट सिरीज, टाईम सिरीज. आता तुम्ही जर वरी पाहिलं तर थोडंसं नॉलेज लावल्यानंतर याच्याशी रिलेटेड डेटा कळेल. 1987, 1988, 1989, 1990, 1991, 1992 हा टाईम प्रेझेंट करतोय. काय प्रेझेंट करतोय? टाईम प्रेझेंट करतोय. म्हणजे ही कोणती सिरीज झाली? टाईम सिरीज. द इन्कम ऑफ 5 पर्सन्स इज ॲज फॉलोज. ओके, पर्सन मिस्टर ए, मिस्टर बी, मिस्टर सी, मिस्टर डी, मिस्टर ई. आणि 1700, 2300, 7000, 8500, 5400. द अबोव सिरीज इज द टाईप ऑफ. वरची जी सिरीज आहे ती इंडिव्हिज्युअल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्युअस सिरीज, टाईम सिरीज. कोणती सिरीज याच्यामध्ये दाखवली तर इथं इंडिव्हिज्युअल्सच्या बाबतीत बोललं जाते. म्हणजे इथं कोणती सिरीज येणार? इंडिव्हिज्युअल सिरीज इथं प्रेझेंट केली जात आहे. ओके मित्रांनो, पुढे क्वेश्चन नंबर 22 दिसतोय आपल्याला. मार्क्स दिलेले आहेत आणि क्लास इंटरवल दिलेला आहे. तर इज अ टाईप ऑफ डिस्क्रीट सिरीज, कंटिन्युअस सिरीज, इंडिव्हिज्युअल सिरीज, नन ऑफ द अबो. 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. तर क्वेश्चन नंबर 20चं जे आन्सर येणार डिस्क्रीट सिरीज आहे, कंटिन्युअस सिरीज आहे, इंडिव्हिज्युअल सिरीज आहे का नन ऑफ द. तर कंटिन्युअस सिरीज आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. ओके, पुढे अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कॅन बी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कसं असू शकतं? डिस्क्रीट, कंटिन्युअस, बोथ ए अँड बी, नन ऑफ द ए अँड बी. क्वेश्चन नंबर 23 काय आन्सर येईल मित्रांनो? बोथ ए अँड बी. डिस्क्रीट पण असू शकते किंवा कंटिन्युअस पण असू शकते. इन अन इंडिव्हिज्युअल सिरीज इच व्हराईट व्हॅल्यू. कोणत्याही इंडिव्हिज्युअल सिरीजला व्हराईट व्हॅल्यू कशी असते? हॅज अ सेम फ्रिक्वेन्सी, हॅज अ फ्रिक्वेन्सी 1, हॅज व्हराईड फ्रिक्वेन्सी, हॅज अ फ्रिक्वेन्सी 2. क्वेश्चन नंबर 24. व्हराईड जी इंडिव्हिज्युअल सिरीज दिली जाते त्याला फ्रिक्वेन्सी 1 असते प्रत्येकाला. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे? अन इंडिव्हिज्युअल सिरीज इज अ पर्टिक्युलर केस ऑफ discrete series, an individual series is a particular case of continuous series, an individual series is a special case of discrete and continuous series. There is nothing like individual series. तर याचं आन्सर जे आपलं आहे ते आहे an individual series is a particular case of discrete series. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 26 मित्रांनो. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हेरिएबल ऑलवेज इन पर्सेंटेज. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हेरिएबल इज ऑलवेज पर्सेंटेज. तर ऑप्शन दिलेला आहे ए आपल्याला इन पर्सेंटेज, इन फ्रॅक्शन, इन इंटिजर, नन ऑफ द अबो. तर ॲन इंटिजर म्हणजे नंबर्समध्ये आपल्याला त्याला डेटा दिलेला जातो. क्वेश्चन नंबर 27. द डेटा गिवन ॲज 5, 7, 12, 17, 79, 84, 91 विल बी कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस सिरीज, अ डिस्क्रीट सिरीज, अन इंडिव्हिज्युअल सिरीज, टाईम सिरीज. तर क्वेश्चन नंबर 27चा आन्सर येईल आपल्या मित्रांनो सी, ॲन इंडिव्हिज्युअल सिरीज. क्वेश्चन नंबर 28. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. खालील फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक्स आणि एफ दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये इज क्लासिफाईड ॲज
कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूशन, डिस्क्रीट डिस्ट्रीब्यूशन, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, नन ऑफ द अबव. पहा मित्रांनो काय आन्सर येईल. राईट, डिस्क्रीट डिस्ट्रीब्यूशन, याला काय म्हणणार आपण, डिस्क्रीट डिस्ट्रीब्यूशन. इन अन ऑर्डर सिरीज द डेटा आर. ऑर्डर सिरीजमध्ये जो डेटा दिला जातो तो कशा पद्धतीने असतो. इन अन ऑर्डर सिरीज द डेटा आर इन असेंडिंग ऑर्डर, इन डिसेंडिंग ऑर्डर, आयदर ए ऑर बी, नेदर ए ऑर बी. कोणत्या पण सिक्वेन्समध्ये दिला तरी चालेल, असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिला तरी चालतो आपल्याला. ओके, पुढे क्वेश्चन नंबर 30. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन क्लासेस दिले 0 to 10, 0 to 20, 0 to 30, 0 to 40, 0 to 50. Frequency 3, 8, 14, 20, 25 is known as continuous frequency distribution, discrete frequency distribution, cumulative frequency distribution is more than type, cumulative distribution is less than type. तर आपलं याचं जे आन्सर येणार क्युम्युलेटिव्ह, पहिल्यांदा तर हे बघायचं 0 to 10, 20 म्हणजे 20मध्ये हे जे 8 आहेत हे 3 ॲड झालेले आहेत म्हणजे 20पर्यंतचे एक्स्ट्रा 5, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा 6, याच्यामध्ये एक्स्ट्रा 6 आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा 5 याचं ॲडिशन करत गेलेले आहेत. 3 + 5 8, 8 + 6 14, 6 + 14 + 6 20, 20 + 5 25 म्हणजे ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्यूशन इज लेस दॅन टाईप. Question number 31. The following frequency distribution classes 0 to 15, 0 to 10 and 0 to 5. ओके, फ्रिक्वेन्सी. आता पहा याच्यामध्ये वरची लेस दॅन होती तर ही कोणती असणार, मग ग्रेटर दॅन असणार. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्यूशन इज मोर दॅन टाईप. ओके, आणि तर क्वेश्चन नंबर 32 आपल्याला दिला आहे. क्लासिफिकेशन इज ॲप्लिकेबल इन केस ऑफ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबव. तर क्वेश्चन नंबर 32चं येणार बोथ ए अँड बी. ओके, तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग. ओके, तुम्हाला जर आमचे लेक्चर्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.